टँकर असोसिएशनच्या मागण्या नेमकी काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। पहिली म्हणजे केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या कठोर नियमांना तीव्र विरोध त्यांनी केलेला आहे। प्रशासनाने बजावलेली नोटीस मागे घ्या। विहीर कूपनलिका धारकांसाठी एनओसी नियम शिथिल करा। कारवाईच्या भीतीशिवाय टँकर व्यवसाय सुरळीत चालवण्याची प्रशासनाने बजावलेली नोटीस मागे घ्या। दरम्यान या संपाचा मुंबईकरांवर काय परिणाम होतोय तेही आपण पाहतोय। खासगी सोसायट्यांमध्ये यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो। हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचं काम विस्कळीत होईल। रुग्णालयांच्या दैनंदिन गरजांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। विविध बांधकाम प्रकल्पांचं काम यामुळे रखडणार। मनपाच्या रस्ते धुण्याच्या कामांनाही यामुळे ब्रेक लागू शकतो।